गोमटे श्री बेळगोळके जय गोमटे। बाहुबली की विशाल काया सूरत मनहारी, बाहुबली की विशाल काया सूरत मनहारी। कलशा ढालो रे, कलशा ढालो रे, ढालो रे ढालो नर नारी। कलशा ढालो रे, ढालो रे ढालो नर नारी। ढालो रे, कलशा ढालो रे, कलशा ढालो कमालो रे पुण्य भारी। कलशा ढालो कमालो रे पुण्य भारी। बेळगोळके वीर की हो गई उमर हजारी, बेळगोळके वीर की हो गई उमर हजारी। कलशा ढालो रे, कलशा ढालो रे, ढालो रे ढालो नर नारी। कलशा ढालो रे, ढालो रे ढालो नर नारी। नमन करो माता सुनंदा के लाल को, नमन करो माता सुनंदा के लाल को। सुनंदा के लाल को, वृषभ के गोपाल को, सुनंदा के लाल को, वृषभ के गोपाल को। तपस्या हुए 12 साल की एक अंगूठे पर, तपस्या हुए 12 साल की एक अंगूठे पर। केवल ज्ञान का सुगंध महका दश ही दिशा की ओर, केवल ज्ञान का सुगंध महका दश ही दिशा की ओर। ढालो रे, कलशा ढालो रे, कलशा ढालो कमालो रे पुण्य भारी। कलशा ढालो कमालो रे पुण्य भारी। जैन धर्म की जय बोलो, दुनिया
को जीने दो, मत करना तुम मनमानी। जय बोलो जैन धर्म की जय बोलो। दुनिया के हर कोने से सब मिल कर के जय बोलो, जय बोलो, जय बोलो। पेंडुडे वीर शवादल वीर महिला मंडळ पाठशाला विद्यार्थी तसेच श्री 1008 भगवान शांतीनाथ दिगंबर जीन मंदिर कमिटी सर्वांच्या वतीनं आपला सन 2022 मध्ये आपला चातुर्मास संपन्न व्हावा, तसेच आपलं सान्निध्य आम्हाला लाभावं यासाठी सर्वांच्या वतीनं आम्ही काय श्रीफळ ठेवून आपल्याला विनंती करत आहे. हां, पूज्य महाराजांनी आशीर्वाद देत आहेत सगळ्यांना. खूप खूप या चातुर्मासमध्ये आपण समर्पित गुरुचरणी राहूया. 2022 सन्मती वात्सल्य पावन वर्षायोग 2022 आज कलस्थापना महामहोत्सव इथे संपन्न होत आहे. आपणास सर्वांना कल्पना आहे की ह्या दोन्ही मुनिश्रींचा चातुर्मास आपल्या भेंडवडे नगरीमध्ये संपन्न होत आहे. याची सुरुवात 10 जुलै 2022 रोजी मंगल प्रवेशाने झाली आणि मंगल प्रवेशच्या वेळी आपण भेंडवडे नगरीच्या वतीनं भव्य दिव्य असं स्वागत करून त्यांचे सहवाद्य मिरवणूक काढून त्यांचा मंगल प्रवेश संपन्न झाला. त्यानंतर गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दिशाबंधन, आज कलस्थापना महामहोत्सव संपन्न होत आहे. खरं तर 2018-19 ह्या कालावधीमध्ये आमच्या गावांनी म्हणजे आचार्यश्री यांच्या संपूर्ण संघामध्ये महाराजांचा चातुर्मास संपन्न व्हावं यासाठी वीर सेवा दल असेल, वीर महिला मंडळ असेल, श्रावक असतील किंवा मंदिर कमिटी असतील, या सर्वांनी श्रीफळ देऊन त्यांना निमंत्रण दिलं. खरं तर आम्हाला 2019ला महाराजांचा चातुर्मास होईल याची अपेक्षा होती, कारण एकूण निमंत्रणामध्ये कारण स्वतः महाराजांनी सांगितलं होतं की भेंडवडे 3 नंबरला आहे. कधी हे 2019चं मी सांगायला आलो आहे. आणि त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की महाराजांचा चातुर्मास होईल, पण आपल्याला ते भाग्य त्यावेळी नव्हतं. पण ते भाग्य भेंडवडकरांचं 2022ला उदयाला आलेलं आहे आणि त्यांचं मंगल सान्निध्य आपल्याला लाभलेलं आहे. आज या चातुर्मास संपूर्ण चातुर्मास कालावधी महाराजांचं आपल्याला मंगल सान्निध्य लाभेल, त्यांचं मार्गदर्शन लाभेल. पण ह्या संपूर्ण चातुर्मासामध्ये तन मन धनाने आपण सर्वजण होणे आवश्यक आहे. आपण होता प्रत्येक मंदिर कमिटीच्या वतीनं केलेल्या नियोजनामध्ये आपण सर्वजण तन मन धनाने सहभागी होऊन आजपर्यंतचे सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं संपन्न झाले आहेत. आणि इथून पुढचाही कार्यक्रम आणि चातुर्मास मला वाटतंय महाराज मी एवढं सांगू इच्छितो की निश्चित भेंडवडकरांचं नाव तुम्ही परत पुढच्या म्हणजे पुढं गेलेल्या गावात निश्चितपणे काढचीला. हा चातुर्मास एक तुमच्या आठवणीत राहील. ह्या पद्धतीनं आम्ही प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने निश्चितपणे प्रयत्न करू आणि मंदिर कमिटीच्या वतीने करत असलेल्या नियोजनास अगदी तन मन धनाने आपण सहकार्य कराल आणि हा सन्मती वात्सल्य पावन वर्षायोग चातुर्मास अगदी चांगल्या पद्धतीनं आपण पार पाडू. आणि यासाठी महाराजांचाही आशीर्वाद आम्ही आपल्या सर्वांसाठी मागतो आणि मी त्यांच्या चरणी सर्वांच्या वतीनं नमस्तू करतो. ओम ह्रीं वृषभादिवीर्वीरान्त्रिव्यन्नमा अनर्घ्यपद प्राप्ताय अर्घ्यं निर्वपामेते स्वाहा.
यानंतर उपाध्यक्ष यांनी समोर या. उपाध्यक्ष श्री हरिहंत सिद्धाचार्य उपाध्याय सर्वसाधुरत तिष्ठत ठठ स्थापनम जय हो. अत्र मम सन्निहिता भवभवषट सन्निधि करणम जय हो. सर्वांनी दोन्ही हात उंचावून, दोन्ही हात उंचावून अजी ढोल बजा के बोल कि बाबा मेरा है. हाँ, ताली बजा के बोल कि बाबा मेरा है. मेरा है भाई मेरा है, मेरा है भाई मेरा है. ताली बजा के बोल कि बाबा मेरा है. लौटा के बोल कि बाबा मेरा है. गंध अक्षत पुष्प जरूर दीपक स्वरूप पलार करे. रत्न त्रय दिलाम बस एक से पूजन मिले. तब देवताओं की सदा जो भक्ति से अर्चना करे. तब सिद्धि नव नित्य वंदन पारिशों का दान करे. ओम ह्रीम हरिहंत सिद्धाचार्य उपाध्याय सर्वसाधु जिन धर्म जिनागम जिन चैत चैताली समवाय नमः. नवदेवता समवाय जलादि अर्घ्यम निर्वपामेति स्वाहा. प्राणों से जो खेल गए प्राणों से, जो खेल गए प्राणों से जिन धर्म के लिए. मुलांना काय झाले कोणा दोन्ही हात उंचावून, जरा दोन्ही हात वरती करा. तुम्हाला पण भगवान शपथ आहे बघा. दोन्ही हात उंचावून एक बार तो हाथ उठा शांति सागर के. एक बार तो हाथ उठा शांति सागर के. जो खेल गए प्राणों से, जो खेल गए प्राणों से जिन धर्म के लिए. हाथ उंचाओ एक बार तो हाथ उठा शांति सागर के. एक बार तो हाथ उठा शांति सागर के लिए. इंद्रिय सुते नश्वर दानु इच्छे से मोक्षाना. सुवर्ण मात्र अर्घ घेऊन हर पूरा पद कपला. मुनीवरा शांती सागरा शांत हो अससी. भाव सागर तरण्यासाठी घोर कृपा करसी. गोदा की ऐसी सत्य होती की ऐसी. गोदा की ऐसी सत्य होती की ऐसी संतान के लिए. आणि हात उंचावून एक बार तो हाथ उठा शांति सागर के लिए. एक बार तो हाथ उठा लो शांति सागर के लिए. एक बार तो हाथ उठा लो शांति सागर के लिए. एक बार तो हाथ उठा लो शांति सागर के लिए. ओम ह्रीम योगेंद्र चूड़ामणि धर्म साम्राज्य नायक मुनिकुल पितामह समाधि सम्राट चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर महामणीन्द्र चरण कमलेभ्यं नमः. अनर्घ्य पद प्राप्ताय अर्घ्यम निर्वपामेति. गुरु अरिहंत गुरु साक्षात ब्रह्म गुरु जी भगवंत. गुरु में पूजा गुरु अरिहंत गुरु साक्षात ब्रह्म गुरु जी भगवंत. दिल में नाम तेरा है तो भगवान मेरा है. दिल में नाम तेरा है तो भगवान मेरा है. मैं तेरा भगवान सातो राम मेरा है. मैं भक्त तेरा भगवान सातो राम मेरा है. ओम ह्रीम संत शिरोमणि आचार्य विद्यासागर महामणीन्द्र चरण कमलेभ्यो अत्र औत्र औत्र समुचित आह्वाननम जय हो. अत्र तिष्ठत ठठ स्थापनम जय हो. अत्र मम सन्निहिता भवभवषट सन्निधि करणम जय हो. युवती मंडळ सगळ्यांच्या जरा भक्तीने टाळ्या. मुझे गुरु का दरबार मिला है. जब से मुझे गुरु का दरबार मिला है. आओ प्यार मिला है बहुत प्यार मिला है. प्यार मिला है बहुत प्यार मिला है. जब से मुझे गुरु का दरबार मिला है. जब से मुझे गुरु का दरबार मिला है. प्यार मिला है बहुत प्यार मिला है. प्यार मिला है बहुत प्यार मिला है.
मस्ती में मस्त रहो रे, भक्ति की मस्ती में मस्त रहो रे, वीर 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 महावीर कहो रे, हरि गुरु 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 विद्यासागर कहो रे। भक्ति की जरा सगळ्यांनी टाळ्या, ज्यांना ज्यांना गुण द्यायचे करताय त्यांनी। भक्ति की युवक युवक, भक्ति की मस्ती में मस्त रहो रे, भक्ति की मस्ती में मस्त रहो रे, सागर कहो रे, गुरु 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 विद्यासागर कहो रे। पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? गुरु है, मेरे गुरु है। चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से। पुढे हात उंचावा सर्वांनी। अरे बाप रे, जब से गुरु दर्श मिला मनवा मेरा केला केला, जब से गुरु दर्श मिला मनवा मेरा केला केला, जब से गुरु दर्श मिला मनवा मेरा केला बन गए, पतंग उड़ गए, ओ मेरी तुम पतंग उड़ गया, पीहू पीहू डोल रहा, पंचा पंच बोल रहा, पीहू पीहू डोल रहा। कागज भरे मन के कलम से, प्रेम के कागज भरे मन के कलम से, पहली बार प्रणाम लिखा, पहली बार प्रणाम लिखा, मैंने अपने गुरुवर के नाम, मैंने अपने गुरुवर के नाम लिखा, चरणों में तेरे हम आए, पूजन कराने हो आए, सुख सागर गुरुवर जी आज की पूजा हो हम हो रचाए। पहली बार प्रणाम लिखा, पहली बार प्रणाम लिखा, मैंने अपने गुरुवर के नाम लिखा, मैंने अपने गुरुवर के नाम लिखा। ओम ह्रीं परम पूज्य सुख सागर गुरु चरण कमलेभ्यो अत्र औत्र औत्र समुचित आह्वाननम जय हो, अत्र तिष्ठत ठठ स्थापनम जय हो, अत्र मम सन्निहिता भवो षट् सन्निधिकरणम जय हो। चला आर्घ्य घ्या, आर्घ्य घ्या। सांगों को डाला, कितनी सांगों को डाला, गुरु पूजन सा अवसर आला, गुरु पूजन सा अवसर आला, कितनी सांगों को डाला, कितनी सांगों को डाला, गुरु पूजन सा अवसर आला, गुरु पूजन सा अवसर आला। देखो आज कैसी उमंग है, सबके दिल पे छाया भक्ति का रंग है, पूरी उनके हाथ हम तो पतंग है, पूरी उनके हाथ हम तो पतंग है, धरती पे देखो आज कैसी उमंग है, सबके दिल पे छाया भक्ति का रंग है। ओम ह्रीं
परम पूज्य सुख सागर महामुनींद्र चरण कमलेभ्यो मम अनर्घ्य पद प्राप्ताय जलादि महादिव्य अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा। प्यारे गुरुवर मान जाओ, प्यारे गुरुवर मान जाओ। अरे विदय सागर नाम रे जपो सुबह शाम रे, विदय सागर नाम रे अचल सागर नाम रे जपो सुबह शाम रे। भक्ति कर लो पूजन कर लो, भक्ति कर लो पूजन कर लो, भक्ति कर लो पूजन कर लो। विदय सागर नाम रे जपो शुभ शाम रे, भक्ति कर लो पूजन कर लो, भक्ति कर लो पूजन कर लो। चला बोल नहीं जाना रे, बालबोध के गान हो, धर्म के गान हो, बचपन के पाठशाला बोल नहीं जाना रे। अरे बचपन के पाठशाला भूल नहीं जाना रे। भक्ति से चरणों में जल को चढ़ाना रे, भक्ति से चरणों में जल को चढ़ाना रे। चंदन लेके आए संसार ताप मिटाने को चरणों में हम आए। विदय सागर नाम रे जपो सुबह शाम रे, अचल सागर नाम रे जपो शुभ शाम रे। भक्ति कर लो पूजन कर लो, भक्ति कर लो पूजन कर लो। बचपन के पाठशाला भूल नहीं जाना रे। गुरुवर की भक्ति भूल नहीं जाना रे, गुरुवर की भक्ति भूल नहीं जाना रे। विदय सागर नाम रे जपो सुबह शाम रे। की भक्ति कर लो पूजन कर लो, गुरुवर की भक्ति तुम भूल नहीं जाना रे। गुरुवर की भक्ति तुम भूल नहीं जाना रे। ओम ह्रीं परम पूज्य विदय सागर अचल सागर महामुनींद्र चरण कमलेभ्यो संसार ताप निवारणाय चंदनम निरूपामि ते स्वाहा। अक्षर पत्र नमोकार को पंडित जी के प्यार को, बचपन के पाठशाला भूल नहीं जाना रे। बचपन के पाठशाला भूल नहीं जाना रे। गुणवाणी के ज्ञान को पानी पीना जान के, बचपन के पाठशाला भूल नहीं जाना रे। बचपन के पाठशाला भूल नहीं जाना रे। अक्षत लेके आया 1 2 3 4 अक्षत लेके चरणों में आना रे, अक्षय सुख प्राप्ति हेतु पूजन करना रे। अक्षत लेके चरणों में आना रे, अक्षय सुख हेतु पूजन करना रे। विदय सागर नाम रे जपो शुभ शाम रे, अचल सागर नाम रे जपो शुभ शाम रे। पूजन कर लो पूजन कर लो, भक्ति कर लो पूजन कर लो, गुरुवर की भक्ति तुम भूल नहीं जाना। गुरुवर की भक्ति तुम भूल नहीं जाना रे। ओम परम पूज्य द्वय युगल मुनिराज चरण कमलेभ्यो नमः। अक्षय सुख प्राप्ताय अक्षतान निरूपामि ते स्वाहा। चला गुलाबादी पुष्प को लेकर के आए, कामवान नाचने को चरणों में आए। गुलाबादी पुष्प को लेके हो आए, कामवान नाचने चरणों में आए। विदय सागर नाम रे जपो शुभ शाम रे, पूजन कर लो भक्ति कर लो, गुरुवर की भक्ति तुम भूल नहीं जाना रे। गुरुवर की भक्ति तुम भूल नहीं जाना रे।
परम पूज्य विदय सागर अचल सागर महामणिंद्र चरण कमलेभ्यो कामभान विध्वंसनाय पुष्पम निर्वपामि ते स्वाहा नैवेद्य। छम छम नाचे गुरुदेव का दीवाना, छम नाचे गुरुदेव का दीवाना, भूल नहीं जाना मैं हूँ तेरा दीवाना, भूल नहीं जाना मैं हूँ तेरा दीवाना। छम 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 नाचे गुरुदेव का दीवाना, छम छम नाचे गुरुदेव का दीवाना। विदेह सागर की जय, अचल सागर जी की जय, विजय सागर की जय, अचल गुरु की जय। ओम ह्रीं द्वै युगल मुनिराज चरण कमलेभ्यं नमः। क्षुधारोग निवारणाय नैवेद्यम निर्वपामि ते स्वाहा। 1 मिनिटाचा दीपक घेऊन दोन्ही भैया शुभम जय हो। गुरुदेव की कृपा से सब काम चल रहा है, गुरुदेव की कृपा से सब काम चल रहा है। करते हो तुम मेरे गुरु मेरा नाम बन रहा है, करते हो तुम मेरे गुरु मेरा नाम बन रहा है। सोनानी थाली मागीनो से दीवड़ो, सोनानी थाली मागीनो से दीवड़ो, आरती थाली हलो हलो गुरु जयो रे, हलो हलो गुरु चरण जयो रे। चरणी आजा गुरुजी पूजा चलने आजा गुरुजी पूजा चलने चला जाओ या गुरु चरणी चला जाओ या गुरु चरणी आजा गुरुजी पूजा चलने आजा गुरुजी पूजा ही चल लिया। हाथी के वो हो गुरु चरणी जाओ हो, ऊपर दया 1 2 3 4। हाथी के वो हो गुरु चरणी जाओ हो, भक्तीच हातात घेऊन भक्तीच हातात घेऊन माझ्या गुरूंची पूजा ही चालली, विजय सागराची पूजा ही चालली, अचल सागराची पूजा ही चालली। ओम ह्रीं द्वै युगल मुनिराज चरण कमलेभ्यं नमः। आदरणीय सौरभजी शेट्टी, आदरणीय राजू शेट्टी यांचे सुपुत्र यांचं मंगल आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या गडगडाटाने आपण त्यांचं स्वागत करूया। त्यांच्या सोबतच तुम्ही दोन कार्यकर्ता त्यांच्या सोबत या आणि फळ त्यांच्या हातात एक देणार भक्ति करवा चालो सखी गुरु चरणों गुरु चरणों भक्ति के पथ से देखो उड़े उड़े जाए, मैं तेरा भक्त और
मेरा सोडून सारा संसार प्रेम परम पूज्य विदेह सागर परम पूज्य अचल सागर महामुनींद्र चरण कमलेभ्यो भाव भक्ति सहित महामोक्ष फल प्राप्ताय गुरु चरणों में फलम निर्वपामेते स्वाहा। महाराज ते काय म्हणतात बघा, हलुंडेवाल्याने नारळ चढवले पुढच्या चातुर्मास नित्य दुनिया बदल गया जब से मिलाए मुझे गुरु दरबार अब नित्य दुनिया बदल गया चांदी चांदी हो गई मेरी चांदी चांदी हो गई चांदी चांदी हो गई मेरी चांदी चांदी हो गई जब से मिलाए मुझे गुरु दरबार अपने तो दुनिया बदल गया जब से मिलाए मुझे गुरु दरबार अपने तो दुनिया बदल गया चांदी चांदी हो गई मेरी चांदी चांदी हो गई चांदी चांदी हो गई मेरी चांदी चांदी हो गई। दरवाजे थोड़े हाथों से पट्टी कैसा है संसार में सारे हो माया मुझे कहीं ना पाया मैं रोते रोते बड़े मुश्किल से फिर तेरे घर पे आया मैं जय हो गुरुवर की जय हो गुरुवर की जय हो संसार में सारे हो माया मुझे कहीं ना पाया मैं रोते रोते बड़े मुश्किल से फिर तेरे घर पे आया मैं अब न किसी की है दरकार अपनी तो दुनिया बदल गई यार अब न किसी की है दरकार अपनी तो दुनिया बदल गई आपके शरण में बड़ा सुख पाया चरणों में आया बड़ा सुख पाया चरणों में आया गुरुवर जी आपके शरण में लेके आया गुरुवर जी आपके शरण में लेके आया गुरुवर जी आपके शरण में जय हो जय गुरुदेव जय हो जय गुरुदेव जय हो जय गुरुदेव जय हो जय गुरुदेव। सगळ्यांनी जरा टाळ्या द्यायच्या या। दर्शन झालं मन भक्ती तनाल भक्तीला पंख फुटले माझ्या भक्तीला पंख फुटले मन आनंद झालं गुरु दर्शन झालं भक्तीला पंख फुटले माझ्या सगळ्याला पंख फुटले। सांगताचे आज हे घडे मला कसा जीव गुरु भक्ती मध्ये गुंतला सांगताचे आज हे घडे मला कसा जीव गुरु भक्ती मध्ये गुंतला मग भिंते कुळाचे कशाला मग परवा कुळाचे कशाला मग भिंते कुळाचे कशाला मग परवा कुळाचे कशाला सांगताचे आज हे घडे मला कसा जीव गुरु भक्ती मध्ये ओम ह्रीं परम पूज्य विदेह सागर अचल सागर द्वय युगल मुनिराज चरण कमलेभ्यो पूर्णार्घ्यम जयमाला पूर्णार्घ्यम निर्वपामेते स्वाहा। आता वेळेअभावी इथं आदरणीय सौरभ दादांचा प्रथमतः सन्मान होत आहे। हम स्वागत करते हैं अभिनंदन करते हैं हम स्वागत करते हैं अभिनंदन करते हैं स्वागतम
वृद्धिंगत करणारी ही क्रिया विधी ही मास, त्याचबरोबर भाद्रपद मासामध्ये भद्र परिणाम आपण व्यतीत करून इथं षोडशकारण दशलक्षण आदी पूजनाचं भगवंतांचं षोडशकारण पूजन करून तीर्थंकर प्रकृतीचा बंध पाडतो आणि आपण दशलक्षण पूजा आदी करून आपल्या कर्मांचा क्षय करून महाव्रताची आपण अनुरूपता करतो. खरोखरच ज्ञानाची गंगा, संस्काराची गंगा आपल्या या भेंडवडी नगरीमध्ये आलेली आहे आणि आम्ही भेंडवडी नगरी ज्याप्रमाणे वर्षानुवर्षे ज्याला तहान लागलेली आहे, दर्शय दर्शय स्वाहा ओम ह्रीं श्रीं क्लीं कलिकुंडदंड स्वामीन अप्रतिचक्रे जय विजय अपराजिते अजिते जंभय जंभय स्वाहा ओम ह्रीं रं अस्य अवसाहा अनाहत विद्याहे नमो अरिहंताणम पाप क्लेश हराय सर्व कार्य निर्विघ्न समाप्ति कराय रक्ष रक्षतो स्वाहा. सगळ्यांनी हात जोडा आणि 5 जाप करून त्वरितच मंगल कलशाची बोली प्रारंभ. ओम ह्रीं रं अस्य अवसानमा 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 ओम ह्रीं रं अस्य अवसानमा. तुमच्या भक्तीचा लागे मनी भाव सुख समाधानात हे भेंडवडी गाव तुझ्या भक्तीचा लागे मनी भाव सुख समाधानात भेंडवडी गाव तुझी भक्ती या भक्ती मी सांगेन प्रभूची शांतीनाथा असा देवता शांतीनाथा असा देवता शांतीनाथा असा देवता शांतीनाथा असा जय गुरु नमोस्तु. शाली असेल या ऐतिहासिक चातुर्मासामध्ये या कलशाची नियुक्तता त्या यजमानांच्या हस्ते होईल. एक सूचना, ही बोली वाढत असताना 5000च्या पट्टीमध्ये ही बोली वाढेल. 500, 1000, 100नी बोली बोलली जाणार नाही. कृपया माझा आवाज मागपर्यंत, माझा आवाज ऐकू येतोय? इकडं मागपर्यंत आवाज ऐकू येते काय? हा पंच परमेष्ठी धर्मरथ हाकण्याचं सौभाग्य त्याला प्राप्त होईल आणि त्यांच्या परिवारामध्ये हा कलश जाणं म्हणजे त्या कलशाचं एक सौभाग्य असेल, त्या परिवाराचं ते सौभाग्य असेल आणि एक ऐतिहासिक चातुर्मासाचं ज्या वेळेला नाव निघेल त्यावेळेला त्या या मंदिरामध्ये त्या परिवाराचं नामांकन असेल. कारण का भव्य चातुर्मास झाला, याचा भव्य कलश फलाने या परिवारामध्ये हा कलश घेतलेला होता. तर चला, कोण सौभाग्यशाली, कोण सौभाग्यशाली असेल की बाबा हा कलश आरक्षित करेल? बोली प्रारंभ झालेले 51,108 रुपये. बोली को शुरू करो धीरे धीरे कर्म ये चल जाए तेरे पूरे. बोली को शुरू करो धीरे धीरे कर्म ये चल जाए तेरे पूरे. कि फिर प्रभु का दर्शन होगा, कि फिर प्रभु का दर्शन होगा. परमपूज्य हरिका आमच्या गुरुमाता सुमंगला श्री माताजींचा चातुर्मास झाला आणि त्याच कलश स्थापनेमध्ये बोली प्रारंभ झालेली होती आणि असाच मंगल कलश होता. आदरणीय आमचे बंधू बाहुबलीजी हुक्किरे यांनी 1,11,000ला 2012 मध्ये ती बोली घेतलेली होती. आणि किती स्वर्णिम प्रसंग, किती त्या कलशाचं महात्म्य बघा. ते कलश त्यांच्या घरात गेल्यानंतर
त्वरितच 2 महिन्यामध्ये त्यांची पोस्ट वाढली. त्याच्यानंतर ते लॉंग रूटला जात असताना त्यांच्या त्या व्यवसाय सरकारी नोकर असल्यामुळं त्यांच्या कामानिमित्त जॉबच्या कामानिमित्त जात असताना ते भक्तांबराचा पाठ म्हणत बसलेले होते आणि अत्यंत घाटामध्ये ॲक्सिडेंट सारखा प्रसंग असा वाटणार की जेणे आता ॲक्सिडेंटच होतोय, परंतु भक्तांबराचा पाठ कलशाचे मंत्र त्याने चालू होते आणि आपोआपच ती गाडी टर्न झाली आणि सुमार्गाला जाऊन व्यवस्थित त्या कार्याची सिद्धी करून ते परत आले. आदरणीय बाहुबली हुक्केरे आमचे हे बंधू जे आमचे निज निवासी आहेत इंजिनियर, हा कलश खरोखरच अत्यंत मंगलदायी आहे. गाल येती पापा येती मंगला, खरोखरच जो पापाला कर्माला क्षय करणार आहे असा हा मंगल कलश. 1,24,024 रुपये मंगल कलश चातुर्मासचा 1,24,024. हा पुढे बोलायचं आहे 1,24,124 रुपये. हा पटपट आपले भाव वाढवायचे आहेत. ओ धन वाले बोली बढ़ाले, बोली बढ़ाते पुण्य कमाले. ओ तुम हो तुम्हें हो, तुम हो तुम्हें हो. जय राम जिनेरा, जय राम जिनेरा. सामान्य व्यक्ती असेल, राजकीय व्यक्ती असेल, कोणीही असेल, श्रावक असेल, जो श्रावक श्रद्धावान क्रियावान विवेकवान आहे, कोणीही श्रावक असेल जो हा कलश घेईल त्याच्या जीवनामध्ये कधी अमंगळ होणार नाही असा हा समृद्धीदायक कलश. 1,35,000 करूया नमोकार महामंत्र. 1,35,535. 1,35,535. आणि या महिलांच्या म्हणून आवाज आहे, जरा जोरदार टाळ्या वाजवा. आणि महिला जीवन मोलाचं, महिला जीवन मोलाचं, महिला जीवन मोलाचं, महिला जीवन मोलाचं. एवढ्या उशीर ते की आमची परीक्षा बघत होता तुम्ही. 1,35,535. आत्ता कुठे सुरू झाले म्हणलं ती संदेशजी काय माहिती काय, भेंडेवडे गावचा इतिहास आहे की कधी बोली एकदम होत नाही, ती हळूहळू जाते. म्हणजे संत गतीनं. हा ती मुंगी सारखंच आहे. याचा आता अनुभव 3-4 वर्षाचा आहे. बरोबर बरोबर महाराजजी. हा 1,35,535. महामंत्र नमोकार ने कमाल कर दिया, महामंत्र नमोकार ने कमाल कर दिया, तुम्ही कमाला माल कर दिया. महामंत्र नमोकार ने कमाल कर दिया, महामंत्र नमोकार ने कमाल कर दिया. धर्म का मर्म जाने बिना धर्म कहाँ से होय. खरोखरच धर्माची मार्मिकता वृद्धिंगत करणारा हा कलश 1,35,535. 1,35,535 रुपये. पुढे बोलायचं आहे, पटपट सवालामध्ये सर्वांनी भाग घ्यायचा आहे. आज शास्त्रों में लिखा है, संतों ने कहा है, सबने यही कहा है, सबने यही सुना है कि दान करने वाले कभी डरते नहीं, कभी डरते नहीं, जो डरते दान करते नहीं, जो डरते दान करते नहीं. खरोखरच हा कलश ज्या घरामध्ये जाणार आहे 4 महिने आहार दान केलेल्याचं पुण्य त्या यजमानांना भेटणार आहे का, तर बाबा त्याच्या चातुर्मासाची मुख्य स्थापना आपण आपल्या अमृत हस्ते केलेली आहे. 1,35,535 मंगल चातुर्मास कलश स्थापना पंच परमेष्ठी. आणि खरोखरच जो या रथामध्ये सारथी आहे धर्मध्वजा हातामध्ये घेऊन तो या रथामध्ये आरोहित झालेला आहे आणि खरोखरच धर्माला पुढं हाकण्याचं काम त्या यजमानांच्या हस्ते होणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या मुनिराजांचं चातुर्मास केलेल्याचं पुण्य 4 महिने, 1 नाही 2 नाही तर 4 महिने आहार दान केलेल्याचं पुण्य आपल्याला भेटणार आहे. 1,51,151 रुपये. रत्नत्रय कलश मुख्य चातुर्मास कलश आहे. लक्षात घ्या की त्या कलशाच्या स्थापनेनंतर या चातुर्मासाची मंगल शुभारंभता होणार आहे. 1,61,161 मंगल चातुर्मास कलश. हा 1,61,108 रुपये. 1,61,108 रुपये. पुढे बोलायचं आहे
पटपट बोलायचं आहे, सवालमध्ये सर्वांनी भाग घ्यायचा आहे. आधीच खूप फास्ट आहे गाडी. 1,90,108 रुपये. 1,90,108 रुपये. एकदा सर्वांनी दोन्ही हात उंचावून भक्ती करायचा आहे. अरे तालियों पे तालियां बजाते जाए, तालियों पे तालियां बजाते जाए, शांति नाती कहते जाए, शांति नाती कहते जाए. आता आपण गिरडीमध्ये आलेलो आहे. फक्त सम्मेद शिखरची थोडीच राहिली. अजून लय लांब आहे तसं ते. हा नाही ही भेंडवडी आहे भैया. होतं हे असं इथं. कारण का इथं महाराजींच्या बरोबर आता हे आमचं पुण्य म्हणावं लागेल की चातुर्मासामध्ये महाराजींनी त्यांची कृपादृष्टी आमच्यावरती दिली की इथं येण्याची संधी आम्हाला करण्याचं सौभाग्य आम्हाला भेटलं. खूप खूप गुरूंच्या चरणी नमोस्तो आणि असाच आशीर्वाद गुरूंचा आमच्यावरती राहावा. 1,90,108 रुपये. भोग्या हा लाभ कोणाला मिळतो? ज्याच्या पुण्यात असेल त्याला भेटेल. कारण का देखेंगे देखेंगे बोली कौन लेके जाता है, धन वाला लेता है कि पुण्य वाला लेता है. 2,15,000 रात्रंदिवस. हाँ कि धन वालों जरा मेरी सुन लो, ये अवसर बहाने बोले लोगे तो कल्याण रे, बोले लोगे तो कल्याण रे. 2,15,108 रुपये. 15 करणारे लक्ष द्यायचंय माझ्याकडं. 2,25,108 रुपये. हाँ 2,25,108 रुपये. 2,25,108 रुपये. गाडी नंदे, व्हेला नंदे, मोबाईल नंदे, याला अंध्यो प्राणी. काय म्हणतो बघा कन्नडमध्ये? सगळं माझं 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 आपण म्हणतो, पण ते शेवटी काय राहणार आहे का आपलं? माझं म्हणून काय राहणार आहे का? म्हणून काय म्हणतात? याला अंध्यो प्राणी ಹೋಗೋ ಬಾಗತ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಬಿಟ್ಟು ಪ್ರಾಣಿ ಗಾಡಿ ನಂದು ಹೊಲನಂದು ಮೊಬೈಲಂದು ಎಲ್ಲ ಅಂದು ಪ್ರಾಣಿ ಹೋಗೋ ಬಾಗತ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಬಿಟ್ಟು ಪ್ರಾಣಿ ಹೋಗೋ ಬಾಗತ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಬಿಟ್ಟು ಪ್ರಾಣಿ. एक वार अजून फोनवरच घेऊन बसलेले आहेत. काय करावं? पाडू दे काय बोली. 2,51,108 रुपये. एक वार. 2,51,108 रुपये 2 वार. आणि इकडे लक्ष द्यायचं आहे कमिटीनं. अंतिम वेळा पुकारून ही बोली. 2,51,108 रुपये. 2,51,108 रुपये. प्रथम कलश, पहिल्याच कलशात सवाल चालू आहे अजून. 2,51,151 रुपये. 2 लाख. माहिती काय? हा अजूनपर्यंत कोण काय सूत्रधार आहे काय कळण झालं. ते दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ होणार आहे. असं आहे. चांगलं आहे. पुण्य तर भेटत आहे त्यांना. कारण का बघा, ज्याप्रमाणे आपण म्हणतो जीवनामध्ये येऊन एकदा सौधर्मेंद्र बनावं, जीवनामध्ये येऊन एकदा चातुर्मासाचे कलश. कारण का त्या मुनींना अभयदान, आहारदान, औषधदान, शास्त्रदान केलेलं पुण्य आपल्याला भेटणार आहे. अंतिम वेळा पुकारून सगळ्यांच्या साक्षीनं ही बोली ही तर मी थांबवतोय. 2,51,108 रुपये एक वार. 2,51,108 रुपये 2 वार, 2.5 वार, पावणे 3 वार. आणि सर्वांच्या साक्षीनं मुख्य चातुर्मास कलशाचा मंगल यजमानांचं सौभाग्य 2,51,108 रुपये 1, 2, 2.5, पावणे 3 आणि 2,51,108 रुपये सगळ्यांच्या साक्षीनं 3 वार. नावे सान 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 नावे सान, नावे सान 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 नावे सान. हा ऐतिहासिक चातुर्मास करण्याचं सौभाग्य प्राप्त केलेलं आहे धर्मानुरागी भाऊसो नेमांना देसाई परिवार यांनी ही बोली नामांकित केले. हम स्वागत करते हैं, अभिनंदन करते हैं, स्वागत करते हैं, अभिनंदन करते हैं. स्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम. तुम्ही कमिटीचे मेंबर दुपट्टा ओढा आणि आशीर्वाद महाराज देतील.
कमिटीचे मेंबर लक्ष द्या, महाराजी सांगत आहेत. फक्त या पाठशाळेच्या कलशची जी बोली होईल ती सगळे पैसे पाठशाळेच्या मुलांसाठी आणि त्यांच्या पाठशाळेच्या संवर्धनासाठीच वापरले जाणार आहेत. चालू. खरोखरच अत्यंत 11,111 2 वार 2.5 वार पावणे 3 वार आणि सर्वांच्या साक्षीनं इथं बोली सोडतोय. 1,11,111 1 2 2.5 पावणे 3 आणि 1,11,111 रुपये बोलायचं आहे काय? थांबा थांबा. की सोडू नका सोडू नका सोडू नका बोली बोलताना थांबू नका हसवाल सोडू नका. 1,11,111 1 2 2.5 पावणे 3 आणि सोडतोय ही बोली 1,11,111 रुपये 1 2 2.5 पावणे 3 आणि 3 वार. की नावे सांग 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 नावे सांग नावे सांग 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 नावे सांग. प्रगती प्रतीक मगदूम निवासी इथं भेंडोडेच निवासी रुकडी यांनी ही बोली घेतलेली आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण सन्मानित करूया. हम स्वागत करते हैं अभिनंदन 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 करते हैं. ते काय आहे माहिती काय, आजपर्यंतचा इतिहास आहे. जिथं जिथं कलशसागर आणि विदेसागर चातुर्मास केलेत पाठशाळेची बोली कधीच गावात गेली नाही. ह्या वर्षी सुद्धा तेच झालं. दुकडीला गेली. हा त्याचबरोबर वीर सेवा दलाचे मध्यवर्ती जे सदस्य आदेंद्र राजेंद्रजी मालगावे हे सुद्धा आहेत. आणि खरोखरच आणि माझ्या मते पाठशाळेचा सगळाच खर्च ज्या ज्या वेळेला येतील बाहेर पण असलं तरी सुद्धा हे दानरत राहतात असे हे महान श्रावक मस्तकस्य परी मंगल तिलक लेपनम करोमि ते स्वाहा. ओम ह्रीम यजमान स्वस्तेन थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे ते हा तिन्ही कलशावर इथे श्री कलश हे बघा दादा हे अनामिका बोटानं ह्या हे 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 करंगळी जवळचं बोट हां इति श्री कलशशुद्धिं कुरुकुरु स्वाहा कुरुकुरु स्वाहा कलशशुद्धिं कुरुकुरु स्वाहा. ओम ह्रीम पुष्प पिली सरसू द्या महाराजांच्या जिन ग्रहे जिन इष्टमहं यजे. ओम ह्रीम अरिहंत सिद्ध आचार उपाध्याय सर्व साधु पंच परमेष्टि चरण कमलेभ्यं नमः. अर्घ्यं निर्वपामीति स्वाहा. अष्टस्य पूरस्य राज्ञा करोतु शांतिं भगवान जिनेन्द्र. इति श्री जिन मंगल कलशस्य परि यजमान स्वहस्तेन इति श्री शांतिधारा करोमीति स्वाहा. परि मंगल स्वस्तिक स्थापनं करोमीति स्वाहा. मंगल स्वस्तिक स्थापनं करोमीति स्वाहा. मंगल स्वस्तिक स्थापनं करोमीति स्वाहा. रक्षासूत्र ओम नमो बोधवड्डमानस्य रिसहस्य चक्कम चलते गच्छे. आणि बांधा तिथंच कट करू नका. आयासम पायासम लोयाणम भोयाणम जेवा विवा देवा थम्मणि वारणेवा रायंगणेवा मो जीव सत्ताणम अपराज दुमे. यजमान स्वस्तेन मंगल कलशस्परी रक्षासूत्र वेष्टनम करोमीति स्वाहा. रक्षासूत्र वेष्टनम करोमीति स्वाहा. पंचसूत्र वेष्टनम करोमीति स्वाहा. पंचसूत्र वेष्टनम करोमीति स्वाहा. प्राणमस्तु कमलाभिमुखी सदास्तु दीर्घायुरस्तु कुलगोत्र समृद्धिरस्तु आरोग्यमताब्द फलाब्धिरस्तु भद्रम तवास्तु जनपुंगव भक्तिरस्तु. करा. नमो अरिहंताणम नमो सेधाणम नमो आयरियाणम नमो उवच्छायाणम. वर ठेवा आणि ती नारळ ठेवा त्याच्यावरती. नारळ घ्या आणि हात लावा. मी मंत्र म्हणतो. बेंडवडी ग्रामे शांतिनाथ जिंचैतालयस्य आस्य श्री परमपूज्य विधेय सागर परमपूज्य अचल सागर महामुनिराजस्य आस्य श्री पंचमीतिथो कृष्ण पक्षे आस्य श्री जिनग्रहे जिनेनात्महं यजे. ओम ह्रीं कलश अर्घ्योद्धारणं करोमीति पंच परमेष्टि चरण कमलेभ्यो अर्घ्यं निर्वपामीति स्वाहा.
ओम ह्रीं मंगल कलशस्य परे मंगल द्रव्य स्थापनम गुरुहस्तेन स्वस्तिकर्चनं करोमीति स्मान स्वस्तेन मंगल कलशस्य परे रक्षासूत्र वेष्टनं करोमीति स्वाहा। 5 हळकुंड 5 बदाम 5 सुपारी। मालगावी परिवार हस्तेन पाठशाला मंगल कलश स्थापनं करोमीति स्वाहा। बड़े मांगलिक प्रिया गुरु चरणों में आए हैं, गुरु चरणों में आए हैं, अनर्घ्य पद की प्राप्ति हेतु अर्घ्य गुरु को चढ़ाए हैं, अर्घ्य गुरु को चढ़ाए हैं। ओम परम पूज्य मुनि श्री गुरुराजस्य इति श्री जिन शास्त्र प्रदान करोमीति स्वाहा। जिन शास्त्र प्रदान करोमीति स्वाहा। जिन शास्त्र प्रदान करोमीति स्वाहा। नमोकारजं जपो। ओम परम पूज्य विदेह सागर परम पूज्य अचल सागर महामुनिभ्रस्य इति श्री जप मालिका प्रधानं करोमीति स्वाहा। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। पूजाति पूजेयतिभिः सुवन्द्यं संसार गंभीर समुद्र सेतुं ध्याने कनिष्ठं गरिमा गरिष्ठम् आचार्यवर्यं प्रणमामि नित्यं श्रीशान्तिसागरं प्रणमामि नित्यं श्रीविद्यासागरं प्रणमामि नित्यं श्रीसन्मतिसागरं प्रणमामि नित्यं। जब लो 24 भगवान की देवादेव मूलनायक 1008 शांति प्रदाता शांतिनाथ भगवान की जय। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी महावीर स्वामी की जय। सिद्धांत शास्त्र की 20 के प्रथमाचार्य चर्चकुति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य श्री शांति सागर जी महाराज की जय। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की जय। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासलत्नगर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की जय। परम पूज्य आचार्य गुरु श्री वर्धमान सागर जी महाराज की जय। मम दीक्षा गुरु युवा स्मार्ट क्रांति रत्न आचार्य गुरु श्री चंद्रप्रसाद सागर जी महाराज की जय। अहिंसामय विश्व धर्म की जय। बोलिए परम पूज्य विदेह सागर जी महाराज की। बोलिए परम पूज्य अचल सागर जी महाराज की। भव्य जीव हो, आज चातुर्माचं शिक्कामोर्तब तर चतुर्दिवशी झालं होतं, परंतु त्याचबरोबर आज चातुर्माची मंगल कलश स्थापना पार पडलेली आहे। आता काय जे महाराजांचं बंधन झाले किंवा कलश स्थापना झाल्या, आता 3 काळात काय झालं तरी महाराज हलू शकत लगे नाही म्हणलं। फक्त संकट आलं तर हलू शकतात, परंतु तरी सुद्धा महाराजांनी काय सांगितले, संकट आले तरी भेंडवड्याला आता सोडणार आणि तुम्ही बी महाराजांना सोडायचं बरोबर। सगळं तुम्हीच म्हणालाय कोणास ठाऊक। निश्चित रूपानं आजच्या दिवशी जी कलश स्थापना झालेली आहे, या कलश स्थापनेचा निश्चित रूपानं आपण बऱ्याच जणांनी यामध्ये सहभागी सुद्धा झाला, बऱ्याच जणांनी त्याला अनुमोदना दिली आणि बरेच जण उपस्थित सुद्धा राहिले। त्याचबरोबर आजपासून आता कलश स्थापना तर झालेली आहे, आजपासून आपल्याला चातुर्मासमध्ये जे व्रत संयम तप नियम आदी माध्यमातून
आपल्या आत्म्याची स्वतःची प्रभावना आणि या जिन धर्माची प्रभावना या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जेवढं काही आपल्याला करता येईल, आहारदान असेल, भक्ती असेल, स्वाध्याय असेल, संध्याकाळचे क्लास असेल, तुमच्या मुलांसाठी पाठशाळा असतील, या सगळ्या ज्या ज्या क्रिया चालणार आहेत त्या सगळ्यामध्ये आम्ही भाग घेऊन निश्चित रूपानं आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी भाग घ्यायचा आहे. कोण आल्यानंतर तुम्ही आला जास्त प्रमाणात आला, आम्हाने काही त्यात कमिशन मिळणार? कलश स्थापना झाली त्यात आम्हाने कमिशन काय मिळणार? कुणाचं काहीही मिळणार नाही कुणाला. फक्त निश्चित रूपानं जे जे या चातुर्मासमध्ये प्रत्येक क्रियेमध्ये सामील होणार आहेत त्यांनाच त्यांच्या पुण्याची प्राप्ती निश्चित रूपानं होणार आहे. आणि ती शिदोरी चातुर्मास झाल्यानंतर सुद्धा या भावात सुद्धा आणि पुढल्या भावात सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. कारण की मी कायमस्वरूपी म्हणतोय, हमारा धर्म कोई निरमा पाउडर नहीं जो पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हमारा धर्म कोई निरमा पाउडर नहीं जो पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हमारा धर्म तो LIC पॉलिसी तरह जो जीवन के साथ भी और जीवन के बाद भी. आम्ही निश्चित रूपानं चिंतन करणं आवश्यक आहे, आम्ही निश्चित रूपानं मनन करणं आवश्यक आहे. जी संधी प्राप्त झाली आहे त्या संधीचं आम्ही सोनं करून घेणं आवश्यक. कार्यक्रम तर बघितलो, कार्यक्रम तर झालं, सगळं काही होऊन जाणार आहे, परंतु निश्चित रूपानं तुमच्या हातामध्ये जी वेळ मिळाली आहे आता 4 महिन्याची, ती जर आम्ही गमावली तर आमच्या हातामध्ये काही राहणार नाही. मी पहिल्या दिवशीच एक उदाहरण सांगितलेलं आठवतंय का बघा? तुमच्या इथं सांगितलेलं काय? सांगितलेलं उदाहरण काय आठवत नाही. आज सकाळी जेवलेलं काय आठवना आणि तुम्ही परवा दिवशी ठरवा दिवशीचं आठवायला आहे. निश्चित रूपानं एक उदाहरण असं होतं, एक वडील होते आणि एक मुलगा होता आणि तो मुलगा कॉलेजमध्ये जायचा आणि कॉलेजमध्ये काय घटना घडली त्या मुलग्याविषयी. एक मुलगी त्या मुलग्याजवळ जाते आणि म्हणते मला तुमच्यावर लग्न करायचं आहे. डायरेक्ट आजकाल हे चालू आहे, त्यामुळं आम्ही संस्कारित पहिला करणं आवश्यक आहे मुला मुलींना. तर म्हणल्यानंतर ती मुलगी म्हणते मी लग्न करायला तयार आहे, परंतु माझ्या बाबांची परमिशन असेल तरच. आजकाल अशी मुलं घावत नाही सोडा, ही पहिलाची मुलं आहेत. तर ठीक आहे, ती मुलगी बाबांच्याकडे जाते, बाबांना सांगते तुमच्या मुलाबरोबर मला लग्न करायचं आहे. ते बाबा म्हणतात मी लग्नाला परमिशन द्यायला तयार आहे, परंतु एका अटीवर. एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर बरोबर दिला तर तुम्हाला मी लग्नाला परमिशन देणार, नाहीतर तुम्ही माझ्या मुलाबरोबर लग्न करू शकत नाही. आता मुलगा बी तिथं उपस्थित आहे. ते बाबा त्या मुलगीला विचारतात 12 मधून 4 गेल्यानंतर किती राहतात? किती? तुम्ही 8 उत्तर दिला, त्या मुलगीने उत्तर दिलं 0. तो मुलगा तिथं उभारलाय, तो मुलगा बघायलाय, तो मुलगा आता मनात म्हणालाय माझ्या बाबांच्या डोक्यावर बी परिणाम झालाय आणि ह्या मुलगीच्या डोक्यावर बी परिणाम झालाय. दोघांना बी काय कळना, कारण की बाबाने विचारले काय 12तून 8 गेल्यानंतर किती राहिले, ही उत्तर देतात 0. त्यामुळे दोघांना बी काय कळणार मला लग्नच करायचं नाही म्हणलं. परंतु बाबाने लगेच उत्तर दिलं की तुमच्या लग्नाला माझी परमिशन आहे, तुम्ही लग्न करू शकताय. तर बाबांना तो मुलगा म्हणतोय बाबा काय झालं, तुम्ही असं लगेच परमिशन कसे दिला? बहुतेक या मुलगीनं असं विचारले, उत्तर असं दिलं आणि तुम्ही लगेच कसे परमिशन दिला? मला वाटते तुमच्या दोघांच्या डोक्यावर परिणाम झालाय. तर बाबा म्हणतात अरे बाबा, मी जो प्रश्न विचारला होता तो योग्य, मुलगी संस्कारित आणि धार्मिक आहे की नाही हे बघण्यासाठी प्रश्न विचारलेला. मी विचारलेलं वर्षाचे 12 महिने असतात, त्यातून 4 महिने चातुर्मासाचे जर निघून गेले तर किती राहतंय? किती राहतंय? जर आम्ही या 12 महिन्यातल्या 4 महिन्याचा जर फायदा घेतला नाही तर आमच्या जीवनात किती राहतंय? तुम्ही म्हणालाय, मी काय म्हणलो नाही. म्हणून आम्ही निश्चित रूपानं जर या 12 महिन्याचा फायदा घ्यायचा असेल तर हे जे 4 चातुर्मासाचे जे 4 महिने मिळालेले आहेत, 4 चरण प्राप्त झालेले आहेत, निश्चित रूपानं त्या चरणांचा फायदा आमच्या जीवनामध्ये आम्ही करून आमच्या आत्म्याचं कल्याण करण्याच्या मार्गावर आम्ही जाणं आवश्यक आहे. जेवढे जेवढे व्रत संयम आम्हाला तप आदी करता येईल, जेवढे विधिविधान करता येतील, जेवढे धार्मिक अनुष्ठान करता येतील, जेवढे कार्य तुम्हाला धर्माची करता येतील तेवढं आम्ही करून घेऊन आमच्या जीवनाचं आम्ही सोनं करून घेणं आवश्यक आहे. त्याच वेळी आम्हाला फायदा होणार आहे. प्रवचनची वेळ तर संपलेली आहे, आता सगळ्यांचा अंत बघायला नको, सगळेजण वाट बघायला कवा सोडतात. तर निश्चित रूपानं मी सांगितलंय अशा पद्धतीत सगळ्यांनी चातुर्मासाचा जेवढा लाभ घेता येईल
तेवढा तुम्ही घ्यावा. आणि निश्चित रूपानं आजच्या दिवशी नाही, आधी पहिल्या दिवसापासून मी सांगालोय. कारण की भेंडेवडी नगरीमध्ये आल्यानंतर अतिशय उत्कृष्ट वाटाले. कारण की पहिल्या दिवसापासून सगळे जास्त शुभ सूतक व्हायल्यात. निश्चित रूपानं सांगाले. आणि एक महत्वाची गोष्ट, भेंडेवडीची पहिला सगळ्यात महत्वाची गोष्ट, ट्रस्टी असेल, युवक असतील, महिला असतील, युवती असतील, पाठशाळेची मुलं असतील, ही चातुर्मासाठी एवढी उत्साही आहेत. आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी चातुर्मास बघितलो. निश्चित रूपानं कलश असेल, कलशाची बोली असेल, बाकीचे सवाल असतील, याच्याशी काही देणं घेणं नाही. सगळ्यात महत्वाची काय गोष्ट असेल जगामध्ये, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल, देवशास्त्र गुरूंच्या प्रती ज्यांचं समर्पण जास्त आहे तो चातुर्मास निश्चित रूपानं एक उत्कृष्ट बनणार आहे. त्यामध्ये कोणतेही दोन राय माझ्या मनामध्ये नाही. आणि अध्यक्षांनी जर अध्यक्षी भाषणामध्ये सांगितलं की महाराज आम्ही न भूतो न भविष्यती चातुर्मास आजपर्यंत असा झाला नाही, असं आम्ही करून दाखवणार आहे, डायरेक्ट शब्द दिला. निश्चित रूपानं त्या अध्यक्षांच्या भाषणाच्या अनुमोदन मी सुद्धा करतोय. करून दाखवायचं नाही, करायचा. त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला तर होणार आहे आणि होणार आहेच. निश्चित रूपानं जेवढे काही पुण्याची प्राप्ती करण्याचे आपल्याला प्रसंग आलेले आहेत त्या सगळ्या अनुष्ठानामध्ये, सगळ्यात जप तप नियमामध्ये आपण सहभाग घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावे एवढेच भाव करतो. आणि जातात आम्ही एवढेच सगळ्यांना भाव करतो, मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जाने दो वेस्ट. मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जाने दो वेस्ट. पाप को दो रेस्ट अपने आप की कर लो टेस्ट. पाप को दो रेस्ट अपने आप की कर लो टेस्ट. तभी हम सबको मिलेगा मोक्ष का एवरेस्ट. तभी हम सबको मिलेगा मोक्ष का एवरेस्ट. जय बोलो आचार्य भगवान श्री सन्मत सागर जी महाराज की जय. बोलिए परम पूज्य विद्यासागर जी महाराज की.